आज मी तुम्हाला कोणत्याही पुस्तकाबद्दल बोलणार नाही. आज मी तुमच्याबद्दल बोलणार आहे. आज मी त्या आवाजाबद्दल बोलणार आहे जो रोज तुमच्या आतून ओरडतोय. मी यापेक्षा खूप जास्त करू शकतो, पण तुम्ही तो आवाज ऐकत नाही. कारण भीती, समाज आणि स्वतःचे विचार तो आवाज दाबून टाकतात. कल्पना करा, एका छोट्या गावात 45 वर्षांचा एक साधा माणूस राहायचा. नोकरी नाही, मोठी डिग्री नाही, इंग्रजी येत नाही, मोठे स्वप्न पाहण्याचीही सवय नाही. लोक त्याला म्हणायचे, आता तुझं वय झालंय, आता नवीन काही सुरू करणं शक्य नाही. पण एक दिवस तो माणूस ठरवतो, मी रोज फक्त 1 तास स्वतःसाठी देणार. तो रोज 1 तास शिकायला लागला. कधी थकतो, कधी कंटाळतो, पण तो थांबत नाही. 6 महिन्यांनी लोक म्हणतात, नशीब जोरावर आहे. 1 वर्षाने म्हणतात, योगायोग होता. 3 वर्षांनी मात्र सगळे शांत होतात. कारण तो माणूस आज त्याच लोकांना नोकऱ्या देतो ज्यांनी कधी त्याच्यावर हसले होते. खरी अडचण कुठे आहे? त्याच्याकडे काय वेगळं होतं? पैसा नाही, डिग्री नाही, ओळखी नाही. त्याच्याकडे एकच गोष्ट होती, सीमा नसलेली विचारसरणी. आपण सगळे शिकलेली असहाय्यता याचे शिकार आहोत. आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं जातं, हे शक्य नाही, तुझ्याने होणार नाही, वय झालंय, रिस्क घेऊ नको. आणि मग आपण प्रयत्न करायचेच बंद करतो. आज विज्ञान सांगतं, आपला मेंदू बदलू शकतो. याला म्हणतात न्यूरोप्लॅस्टिसिटी. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. जर रोज तुम्ही स्वतःला सांगत राहिलात, माझ्याने होणार नाही, तर मेंदू तसाच प्रोग्राम होतो. पण जर तुम्ही रोज म्हणालात, मी शिकतोय, मी बदलतोय, तर मेंदू नवीन वाटा तयार करतो. तो माणूस मी यशस्वी होणार का याचा विचार करत बसला नाही. तो फक्त काम करत राहिला आणि तेव्हाच तो फ्लोमध्ये गेला. जिथे थकवा कमी वाटतो, भीती नाहीशी होते आणि वेळ कसा जातो कळतच नाही. तुम्ही अजून किती दिवस योग्य वेळ येण्याची वाट पाहणार? तुम्ही अजून किती वर्ष स्वतःलाच कमी समजणार? आणि जर आज नाही तर कधी नाही? लक्षात ठेवा, तुमची खरी रेस इतरांशी नाही, ती रेस आहे तुमच्या भीती आणि तुमच्या विश्वासामध्ये. तुमचं वय अडथळा नाही, तुमची परिस्थिती अडथळा नाही, तुमचा भूतकाळ अडथळा नाही. खरा अडथळा आहे तुमची स्वतःवरची शंका. आजपासून फक्त एक गोष्ट करा, विचार कमी करा आणि चालायला सुरुवात करा. हळू का होईना, पण थांबू नका. कारण जो चालत राहतो तोच एक दिवस पुढे निघून जातो. धन्यवाद.